सर्वांना नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर यांनी मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचे आभार. माझ्याबद्दल बऱ्यापैकी लोकांना इथं माझा प्रवास माहिती आहे, तरी मी थोडक्यात सांगतो. माझे नाव सोहेल नजीर शाह, जिल्हा परिषद सरळ सेवा भरती 2023 याच्यामधून माझी औषध निर्माण अधिकारी या पदी निवड झालेली आहे आणि मला पाथर्डी हा तालुका भेटलेला आहे आणि तिथे रोज होऊन मला आज 6 महिने झालेले आहे. आणि मी हा पेपर कसा दिला किंवा ह्या पेपरचा अभ्यास कसा केला याच्याबद्दल मी माझा अनुभव तुम्हाला इथे सांगणार आहे आज. सर्वप्रथम इथं जमलेले सर्व विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करणारेच आहे आणि आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच 2026 हे वर्ष स्पर्धा परीक्षेचे वर्ष असणार आहे अशी घोषणा केलेली आहे. त्याच्यामुळे इथे जमलेल्या सर्व विद्यार्थ्यांना एक पुढे अभ्यास करण्यासाठी एक टार्गेट स्पेसिफिक एक चान्स भेटतो आहे. त्यामुळे मी एवढंच सांगेल की तुमचा आत्तापासून टार्गेट बनवायला तयारी करा आणि जो पेपर तुम्हाला द्यायचा आहे त्याची सुरुवात आत्तापासूनच करा, जेणेकरून तुमचा जो पेपर आहे तो निघून जाईल. आणि कोणताही पेपर जर तुम्हाला द्यायचा असेल तर त्यासाठी 4 पिलर असतात. जसं आपण घर बांधतो ना, तो घर जो असतो 4 पिलरवरती उभा असतो, तसा कोणताही पेपर जरी द्यायचा असला त्याच्यासाठी तुम्हाला 4 पिलर हे डोक्यात धरावे लागतात. पहिला पिलर म्हणजे क्वेश्चन पेपर ॲनालिसिस. क्वेश्चन पेपर ॲनालिसिस म्हणजे जसं आपल्याला पुढं जायचं आहे तर आपण अगोदर त्याची लोकेशन पाहतो, पुढं जायचं आहे, कसं जायचं आहे, कोणता मार्ग आपल्याला सर्वात बेस्ट राहील. तसं तुम्हाला कोणतीही परीक्षा द्यायची असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर ती परीक्षा कशी द्यायची, त्याचं क्वेश्चन कसे येतात त्याचे ॲनालिसिस करावं लागतात. दुसरी गोष्ट म्हणजे रीड म्हणजे तुम्हाला कसं वाचायचं आहे, काय वाचायचं आहे ते वाचायचं असतं. तिसरी गोष्ट म्हणजे रिव्हिजन. तुम्ही जे वाचलेलं आहे ते तुम्ही परत रिव्हिजन करायला पाहिजे. बऱ्यापैकी लोक काय करतात, वाचतात भरपूर पण रिव्हिजन करत नसल्यामुळे त्यांनी जे वाचलेलं आहे ते काही फायद्याचं ठरत नाही आणि शेवटी त्यांना अपयश येतं. तर तुम्ही रिव्हिजनवरती जास्तीत जास्त फोकस करा. आणि चौथी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्वेश्चन पेपर सॉल्विंग. म्हणजे आपण जो रिव्हिजन केला आहे, जो वाचला आहे त्याचा आपण एक प्रॅक्टिस करायला पाहिजे. समजा आपण एक चॅप्टर वाचला आहे, त्याचे 10 क्वेश्चन स्वतः काढायचे आणि क्वेश्चन पेपर ॲनालिसिस केल्यानंतर आपल्या डोक्यात बसतं का कशी क्वेश्चन ही परीक्षा विचारते. प्रत्येक परीक्षेचा पॅटर्न हा वेगळा असतो. जसं MPSC असेल त्याचा पॅटर्न हा वेगळा असतो, जिल्हा परिषद असेल त्याचा पॅटर्न हा वेगळा असतो, कोणती कंपनी घेते याच्यावरती पण ते डिपेंड असतं. समजा TCS आहे त्यांनी ते ग्रामर वगैरे जास्त विचारतात. IBPS असेल ते ग्रामर वगैरे न विचारता आपलं इंग्लिश स्पीकिंग जे आहे म्हणजे डे टू डे स्पीकिंग आहे, न्यूजपेपर आहे त्यावरून क्वेश्चन विचारतात. त्याचा तुम्ही ॲनालिसिस करा. त्यानंतर तुम्हाला एक परफेक्ट स्टडी प्लॅन भेटेल. स्टडी प्लॅन भेटल्यानंतर तुम्हाला तुमचा अभ्यास करता येईल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण जो अभ्यास करतोय, कोणती परीक्षा ज्या समजा आपण देतोय ती आपल्याला पास करण्यासाठी असतात. भरपूर लोक नापास होतात पण ते नापास त्यांच्या स्वतःच्या काही चुका असतात त्याच्यामुळे नापास होतात. त्यामुळे तुमच्या ज्या चुका होत आहे ते सुधारा. काही लोक 1 मार्क 2 मार्क याच्यामुळे जातात आणि ते चुका शोधत नाही का आपल्याला रिझल्ट येत नाही म्हणून. त्याच्यामुळे तुम्ही तो रिझल्ट का येत नाही याच्या चुका अगोदर शोधा, मग त्याच्यावरती काम करा, तुम्हाला यश हे नक्कीच भेटेल. कोणतीही परीक्षा ही पास करणं अशक्य नसते, ती फक्त आपल्यावरती डिपेंड करते का आपण त्या परीक्षेला कसं टॅकल करतोय. त्यामुळे सर्वांनी व्यवस्थित तयारी करा, टार्गेट स्पेसिफिक प्लॅन बनवा, तुम्हाला एक यश हे नक्की भेटेल. आणि पुढची दिवाळी मला असं वाटतं तुम्ही जर आत्तापर्यंत आता जर चांगला अभ्यास सुरुवात केली, पुढची दिवाळी नक्की तुमच्या पैकी बऱ्यापैकी लोक गव्हर्नमेंट सर्वंट म्हणून साजरा करतील. जसं मी केलं मागची दिवाळी माझी, मी असं सामान्य माणूस होतो तुमच्यासारखा असं कुठेतरी बसलेला, पण आज मी इथं बसलेलो कशामुळं मी टार्गेट स्पेसिफिक अभ्यास केला, रिव्हिजन केला. तुम्हाला जे 4 पिलर सांगितले त्यानुसार अभ्यास केला, तुम्ही ते फॉलो केला तर मला वाटतं नक्कीच तुम्हाला यश भेटेल. आणि तुम्हाला ह्या दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि येणाऱ्या परीक्षेत तुम्हाला यश मिळो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि माझे